तर एनडीपीएस विभागाची पुन्हा एक धडाकेबाज कारवाई. एमडी ड्रग्स विकणाऱ्यांच्या घरात पोलिसांना चक्क गावठी कट्ट्यासह जादूटोणा करण्याची सापडले साहित्य. ड्रग्स पेडलरच्या घरात चक्क जादूटोणा वस्तूंचा खच. छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्स विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांनी छापा मारला. एमडी ड्रग्स विकणाऱ्याच्या घरात पोलिसांना गावठी कट्ट्यासह चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपीस अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एनडीपीएस विभागाच्या पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्स विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांनी छापा मारला असता त्याच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात एका गावठी कट्ट्यासह महादेवाची पिंड देखील सापडली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्स विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आलाय. आरोपी नियाज नजीर शेख असे एमडी ड्रग्स विकणाऱ्या पेडलरचं नाव आहे. विशेष भाग म्हणजे 2018 मध्ये झालेल्या राजा बाजार दंगलीतील तो आरोपी आहे. सध्या तो जामिनावरती बाहेर आला असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी अधिक माहिती दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या मार्फत पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी नार्कोटिक सेलच्या टीमनं एक चांगली कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये ड्रगचं एकूण 12 ग्रॅम एमडी, एक गावठी कट्टा आणि अघोरी विद्याचं वापरलं जाणारं साहित्य हे सर्व गोष्टी मिळून आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आरोपींना नामे शेख नियाजुद्दीन शेख नजीर याच्यावर CR नंबर 247/25 NDPS ॲक्ट कलम 8C2122 RMAC 325 आणि महाराष्ट्र अघोरी प्रथा समूळ उच्चाटन अधिनियम कायदा कलम 3 याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या हा आरोपी अटकेत आहे आणि याला आज मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. आणि यापुढे देखील शहर पोलिसांमार्फत ANC सेलमार्फत वेळोवेळी प्रभावीपणे यामध्ये कारवाया करण्यात येतील. माझं आव्हान आहे की शहर पोलीस दलाच्या वतीनं नागरिकांना की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माहिती आपण याच्यामध्ये या नेटवर्कमध्ये सहभागी असणारे व्यक्ती असतील, त्याचे सिंपदायझर असतील याच्याविषयी द्यावी. माननीय पोलीस आयुक्त सरांचा जो मोबाईल नंबर आहे 922-651-4001, त्याचबरोबर अँटी नार्कोटिक सेलचा आमचा नंबर आहे 968470-2002. त्याचबरोबर माझ्याकडचा नंबर आहे व्यक्तिगत 9822-291-295. या कुठल्याही नंबरला आपण स्वतः फोन करून बिनदिक्कतपणे माहिती द्या, जेणेकरून हे जे सामाजिकदृष्ट्या भयानक प्रकारचं जो NDPSचं जे गुन्हा आहे त्याला आपण हे नेटवर्क उद्ध्वस्त करू शकतो. माहिती देणारं नाव निश्चितपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपण पोलिसांना एक समाजातले सजग नागरिक म्हणून सहकार्य करावं, माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी आणि हे गुन्हेगारी किंवा हे नेटवर्क आपण सर्वजण मिळून उद्ध्वस्त करण्यामध्ये हातभार लावा. थँक्यू. कटकट गैस परिसर ये मुजीब कॉलोनी में एक आदमी अमली पदार्थ का बिक्री कर रहा था, ऐसा इन्फॉर्मेशन हमको मिली थी. तो माननीय CP साहब श्री प्रवीण पवार साहब के आदेश पे और हमारे DCP साहब श्री नवले साहब इनके आदेश पे यहाँ पे रेड हुई है. अभी रेड चालू है. अभी बाकी की प्रोसीजर करके गुना दाखिल करके आगे की कार्रवाई करेंगे. क्या पदार्थ मिला है यहाँ पर? कौन सा नशीला पदार्थ? यहाँ पर मेफेड्रोन का पदार्थ मिला है, लेकिन अभी आगे का जो प्रोसीजर है वो पूरा प्रोसीजर करके FIR होने के बाद बाकी का कार्रवाई करेंगे. कितने आरोपी को अरेस्ट किए? नहीं, अभी तक अरेस्ट नहीं किए. अभी कार्रवाई चालू है, बाद में ये करेंगे. हम बार बार अपील कर रहे हैं पब्लिक से कि हमारे CP साहब ने बिल्कुल स्ट्रिक्ट आदेश दिए हैं. अमली पदार्थ कोई भी बेचेगा या उसको बढ़ावा देगा या उसे कोई मदद कर रहा है अगर अमली नशे के कारोबार में, और पूरा ये हमारी नस्ल को बिगाड़ने का कारोबार जो कर रहा है उनके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन लेने के हमें आदेश है. इसलिए हम पूरा स्ट्रिक्ट एक्शन यहाँ पर चालू है. आगे भी आपकी कार्रवाई और है? आगे भी बिल्कुल कारवाई चालू है. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.